छानशी एक स्वामींची गोष्ट ऐकूयात आज. तर अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराज राहत होते हे तर सगळ्यांना माहिती आहे. स्वामी एकदा चोळप्पा महाराजांच्या घरी गेले आणि चोळप्पा महाराजांना म्हणाले, तुझ्याकडे जे काही आहे ते सगळं मला दे. चोळप्पा महाराजांनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्याकडे असलेले धान्य, पैसे, कपडा, लत्ता सगळं स्वामींच्या चरणी अर्पण केलं. कारण सगळं जरी त्यांनी स्वामींच्या चरणी रिकामं केलं होतं तरी त्यांचं मन श्रद्धेने भरलेलं होतं. तर स्वामी हे सगळं पाहून हसले. स्वामींचा स्वभावच परीक्षा घेण्याचा होता, त्यामुळे त्यांनी चोळप्पा महाराजांची परीक्षा घेतली आणि चोळप्पा महाराज त्या परीक्षेमध्ये खरोखर उतरले. पण त्यानंतर स्वामी महाराजांची त्या चोळप्पा महाराजांवर इतकी कृपा झाली की त्यांना त्यांच्या घरामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता स्वामींनी भासू दिली नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण समर्पण भावाने जेव्हा स्वामींना शरण जाता तेव्हा स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देत नाही. श्री स्वामी समर्थ.